सांगोला, सोलापूर जिल्ह्यातील एक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका आणि गेली तब्बल 55 वर्ष इथे एकाच गटाचं वर्चस्व असल्याचं मानलं जात होतं. पण अचानक एका रात्रीत सगळं चित्र बदललं. काही सदस्यांनी बाजू बदलली, गुप्त बैठका झाल्या आणि दुसऱ्या दिवशी राजकारणात अशी उलथापालथ झाली की सांगोल्यातील 55 वर्षाची परंपरा तुटली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंचायत समितीत सध्या मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सांगोल्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या एक अधिकारशाहीला सुरंग लावत भाजपने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या संपूर्ण घडामोडीमागे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आखलेली रणनीती महत्त्वाची मानली जात आहे. राजकीय वर्तुळात याला ऑपरेशन लोटस असंही संबोधलं जात आहे. या ऑपरेशनमुळे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांचे नेते आणि सदस्य यांच्यात सातत्याने संपर्क आणि बैठका सुरू होत्या. दरम्यान दीपक आबा साळुंखे गटातील 3 महत्त्वाच्या पंचायत समिती सदस्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. या सदस्यांना आपल्या गटात आणण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी रात्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेची वाटप, पदांची विभाजनी आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सांगोला पंचायत समितीतील सत्तेचा मार्ग जवळपास निश्चित झाला. विशेष म्हणजे सांगोला पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजवर भाजपला कधीही सभापती पद मिळालं नाही. मात्र यावेळी महायुतीच्या बैठकीत सभापती पदाचा पहिला मान भाजपला देण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेण्यात आला. त्यामुळे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या पूनम इंगवले या भाजपच्या पहिल्या महिला सभापती म्हणून इतिहास रचणार आहेत. तर नाझरे गणातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे अजय सरगर यांची उपसभापतीसाठी निवड निश्चित झाली आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे सांगोल्याच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण सांगोला हा पारंपरिकरित्या आणि साळुंखे देशमुख घराण्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जात आहे. मात्र या ऑपरेशन लोटसमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहे. साळुंखे गटातील काही सदस्यांना भाजपमध्ये सामील करून घेतल्याने महायुतीने पंचायत समितीतील सत्ता आपल्या बाजूने खेचली आहे. याचे परिणाम आगामी राजकीय घडामोडीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढवण्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान सांगोला पंचायत समितीच्या सभागृहात सभापती आणि उपसभापती निवडीची अधिकृत प्रक्रिया उद्या म्हणजे शुक्रवारी पार पडणार आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर सांगोल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तालुक्यात या विजयाचा जल्लोष साजरा करण्याची तयारीही सुरू झाली आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल, सांगोल्याच्या राजकारणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.